प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? सकल आदिवासी समाजाच्या वतीनं त्यांच्या संविधानिक न्याय हक्क व अधिकार यासाठी निघालेला दिनांक 25 ऑगस्ट रोजीचा उलगुलान जन आक्रोश मोर्चात लाखोच्या संख्येने आदिवासी समुदाय सामील झाला होता। पण तरी देखील या मुरदाड प्रशासनाला जाग आली नाही। सरकारला दिलेल्या 2 दिवसाचा अल्टिमेटम संपलेला असून आंदोलनाच्या पुढची दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील व राज्यातील प्रमुख संघटनांची बैठक आज पार पडली आहे। या बैठकीमध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं मी तसेच संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सुदाम भोये, कळवण तालुक्यातील भेंदीपाडा गावचे लोकनियुक्त सरपंच सुरेश बागुल, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष फुला बागुल, सामाजिक कार्यकर्ते सागर बागुल व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्करांचे पॅराशूट कोसळले, मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नसून लष्कर जवानास दुखापत झाली असून त्यास पुढील उपचारासाठी ताबडतोब देवळाली कॅम्प येथील लष्करांची मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून शिंगवे बहुला येथील ज्या घरावर पॅराशूट पडले त्या घराचे नुकसान झालेले आहे। लष्कराच्या नाईस राईट्स युनिटच्या वतीने लष्करी जवान पॅराशूट प्रशिक्षण घेत असताना नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजे दरम्यान प्रशिक्षण घेत असताना पॅराशूटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पॅराशूटसह जवान शिंगवे बहुला गावातील राहणाऱ्या कौसाबाई चव्हाण यांच्या घरावर कोसळले असता त्वरित लष्करी जवान अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जवानास उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। मात्र इतर कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र कौसाबाई चव्हाण यांच्या घराचे नुकसान झाले आहे ते लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचा खर्च भरून दिलेला आहे। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र लष्कराकडून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली नाही। भारत चव्हाण, बीबीएस न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक। मग पत्र्यातून खाली गेला ना। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे व संपूर्ण नाशिक शहर व ग्रामीण भागातील समाजाला सदैव मदत करणारे, अडचणीच्या काळात धावून जाणारे व कुठली सुखदुःखामध्ये जास्तीत जास्त समाज बांधवांना सहभागी करून घेणारे असे सिडको परिसरातील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील सर्वांना परिचित असलेले विजय कैलास भारती यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीबीएस न्यूज 24 न्यूज चॅनल
परिवार तसेच संचालक भरत गोसावी तसेच नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज नाशिक रोड सातपूर पंचवटी सर्व दशनाम गोसावी समाज बांधवांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व असेच तुमचे विषय समाजाच्या सत्कारपणी लाभो हिंगलाज मातेकडे प्रार्थना। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्षपदी संदीप मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। पक्षाचे प्रमुख अण्णासाहेब कटारे यांनी तालुका अध्यक्ष संदीप मोरे यांची निवड केली आहे। महाराष्ट्रातील पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण, रत्नागिरी या भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात या पक्षात कार्यकर्त्यांचा प्रवेश होताना दिसून येत आहे। तालुका अध्यक्ष म्हणून संदीप मोरे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांची राष्ट्रीय रिपब्लिकन येत पक्षाला नक्कीच मदत आणि फायदा होणार आहे। लवकरच पुण्यातील प्रत्येक गावात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची शाखा उघडण्याचा मानस यावेळी संदीप मोरे यांनी व्यक्त केला आहे। या बैठकीस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लासलगाव येवला विधानसभा मतदारसंघातील समस्त पदाधिकाऱ्यांची बैठक आज येवला येथे संपन्न झाली। सदर बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आणि या बैठकीमध्ये 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुक्तीभूमी पटांगणावर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेचे आयोजन करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली। त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जो धुमाकूळ घातलेला आहे, अनेक शेतकऱ्यांची पिकं नासलेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, मुंबईसारख्या शहरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। तेव्हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी आणि मुंबईमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना देखील दिलासा द्यावा, अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू आहे। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील असंख्य ज्येष्ठ नेते असतील, कार्यकर्ते असतील, महिला असतील, युवक असतील, युवती असतील, जे सर्वच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे। पुढील महिन्यामध्ये उभाटा सेनेचे दिग्गज पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील हे देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। तो देखील मोठा दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे। त्या दृष्टिकोनातून देखील कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि येवला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीचा बालेकिल्ला आहे। या येवला शहराची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जी गती आहे ती अधिक गतिमान करण्यासाठी आमचे येवल्यातील समस्त नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। निश्चितपणे भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आमचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेले आहे। अलीकडे राज्यामध्ये जाती धर्मामध्ये जी भांडणं लावण्याचं काम सुरू आहे, एका जातीला टार्गेट करून त्या जातीला समाजासमोर एकाकी पाडण्याचं जे षडयंत्र सुरू आहे ते ह्या पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सज्ज झालेला आहे। सर्व समाज घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने ही परिवर्तनाची लढाई सुरू केलेली आहे। वी आर रिपब्लिकन हे अभियान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे राबवत आहोत। भविष्य काळामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या महाराष्ट्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे
किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? दरवर्षी घरगुती गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देणाऱ्या अंबिके कुटुंबाने यावर्षी गजर गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा या संकल्पनेतून एक अनोखा देखावा साकारलेला आहे. जागतिक वारसा समितीने भारताच्या मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा दिलेला आहे. याच ऐतिहासिक घटनेचा धागा पकडत कुटुंबाने या 12 किल्ल्यांची भव्य प्रतिकृती आपल्या घरात उभारलेली आहे. अंबिके कुटुंबाने त्यांच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून इतिहासाचे महत्त्व, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाचे रक्षण यांसारख्या मूल्यांना एकत्र आणले. हा देखावा केवळ डोळ्यांना आनंद देत नाही, तर प्रत्येकाला आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान वाटायला लावतो. सदर देखाव्यासाठी साहित्य हे पर्यावरणपूरक व गणपती मूर्ती शाडू मातीची आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती, तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ असतात. तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉनुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू झाला असून 6 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत 12 तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 17 अशा एकूण 29 गणेश मंडळाचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सुहानी महेंद्र बनसोड व रणवीर तुषार चंदेल या चिमुकल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मिरवणुकीमधील ज्या गणेश मंडळाची ऑनलाईन केले नसतील त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल करा असं आव्हान सुद्धा यावेळी करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 6 तारखेला गणपती विसर्जन आहे आणि त्या अनुषंगाने आज खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये लकी ड्रॉ पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणुकीमधील क्रमांकाची यादी काढण्यात आली. त्याच्यामध्ये खामगाव शहरातले 17 गणेश मंडळ तसेच शिवाजीनगरमधले 12 गणेश मंडळ अशी यांची लकी ड्रॉची आम्ही यादी काढलेली आहे. ती यादी फरशीवर जे फरशी चौक आहे तिथे फ्लेक्सद्वारे ती प्रसारित करण्यात येईल. तसंच या मिरवणुकीमध्ये आपले शहरातले जे 4 मानाचे गणपती आहेत, लाकडी गणपती, तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ तसेच राणा गणेश मंडळ, या सर्वांनंतर बाकीची जी काही यादी आहे ती यादी अनुसार क्रमांकानुसार ते मिरवणुकीमध्ये सहभागी होते. आमचं पोलीस प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळांना असंच आवाहन राहील की आपल्या सर्व गणेश मंडळ भाविकांना आपण सूचना द्यायच्या आहेत की कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही किंवा विलंब होणार नाही, मिरवणूक रेंगाळत राहणार नाही, याची आपल्या सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. एकमेकांसोबत सांगोप्याने आणि तसंच पोलीस प्रशासनाच्या मदतीने सहकार्याने आपल्याला ही मिरवणूक जी गणेश विसर्जन मिरवणूक आहे ती शांततेत आपल्याला पार पाडायची आहे. सर, अनेकांनी अर्ज दाखल केले नाही पोलीस स्टेशनला, अजून त्यांना काय आवाहन करणार, सूचना काय देणार? काही कारणास्तव काही गणेश मंडळांनी जे ऑनलाईन अर्ज होते त्या अद्यापवती त्यांनी दाखल केलेले नाही आहेत. तर मी सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की आपण जे काही ऑनलाईन अर्ज असेल ते तात्काळ ऑनलाईन आपल्या साईटवर जाऊन भरायचे आहेत, जेणेकरून त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये राहील आणि प्रशासनाकडे त्या गणेश मंडळाची नोंद राहील. तसंच जर ऑनलाईनमध्ये काही अडचण होत असेल तर त्या सर्व भाविकांनी किंवा गणेश मंडळांनी जे काही अर्ज आहेत ते पोलीस स्टेशनला येऊन फिजिकल कॉपी जरी दिली तरी ते आम्ही नंतर ऑनलाईन भरून घेऊ. धन्यवाद.